सो गाईज, जसं मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप मजा दिसणार आहे आणि बघितलंच असेल की आम्ही कसं धमाल केली. तिथे पोचल्यावर सगळ्यात पहिला मोमेंट होता वाव, म्हणजे समोर एकदम गॉर्जियस व्ह्यू, पाणी, सराउंडिंग ग्रीनरी आणि एकदम नॅचरल वाईब. सगळ्यांची एक्साइटमेंट कशी पीकवर होती. लहान लहान फिश होते पाण्यात, असं वाटत होतं की नॅचरल स्पा होतोय. मस्त पायाला येऊन चावत होते. अरे माझे फोटो काढत होते, सगळे पाणी उडवत होते आणि फोटो काढून देत नव्हते. त्यानंतर कोणी खालून पाय ओढत होतं, कोणी पाण्यात बुडवत होतं. असं चालू होतं. स्लाईडमध्ये जायला तर सगळे घाबरत होते, कारण की इतक्या स्पीडने आम्ही खाली येत होतो आणि खाली मग पप्पा आणि उमेश असल्यामुळे इतकी काही भीती वाटत नव्हती. ते दोघं पकडायला होते. त्यात सान्वीची तर मजा चालू. उमेश सान्वीला पोहायला शिकवत होते आणि ती पण मस्त त्याच्या शोल्डरवरती डोकं ठेवून छान एन्जॉय करत होती. सान्वी तर पाण्यातून बाहेर यायला तयारच नव्हती. अख्खी बाहेर नेलं की रडत होती आणि बाहेर नेल्यावर थंडी पण इतकी वाजत होती तिला, तरीही पाण्यात जायचं होतं. त्यानंतर उमेश बाहुबली झाला होता. सगळ्यांना उचलून डायरेक्ट पाण्यात टाकत होता. जेवणाची वेळही झालेली आणि आम्हाला भूकही लागलेली, म्हणून आम्हाला जबरदस्ती पाण्यातून बाहेर काढलं. तिथे एक सुंदर सेटअप होता. जेवायला शेड, बसायला जागा होती, फ्रेश हवा. काही लोक तिथे जेवण बनवत होते आणि खात होते. आम्ही घरूनच जेवण आणलं होतं. आमच्या जेवणामध्ये होतं राईस, कोळंबीचं कालवण आणि फिश फ्राय. सो गाईज, असा फॅमिलीसोबत एक्सपिरियन्स तुम्हीही घ्या. नेक्स्ट पार्टमध्ये पण काही स्पेशल मोमेंट तुमच्यासाठी रेडी आहेत. सो स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग. बाय बाय.